या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर का तुमच्या हातात एक चार्जशीटचा गठ्ठा आल्यानंतर ती चार्जशीट वाचायची कशी आणि त्यातून नोट्स कशा काढायच्या. मी अशा प्रकारच्या नोट्स काढायचो, म्हणजे हाताने लिहून या अशा प्रकारच्या नोट्स काढायचो. त्यातून काही गोष्टी लक्षात राहायच्या, काही गोष्टी नाही राहायच्या, बऱ्याच गोष्टी मिस आउट व्हायच्या. त्याच्यामुळे त्याच्यानंतर अशा नोट्स काढणं सुरू केलं. त्याच्यामध्ये डेटशीट, कॉन्ट्रडिक्शन्स, लिस्ट ऑफ विटनेसेस, लिस्ट ऑफ अदर डॉक्युमेंट्स, त्याच्यासोबत याच्यामध्ये आता ब्रीफ फॅक्ट्स आहेत. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ विटनेसेस ऑन रेकॉर्ड, लिस्ट ऑफ पर्सन्स, देअर रोल, देअर पर्पज, बाकीचे डॉक्युमेंट्स, त्यांची माहिती. ही लिस्ट बनवण्याच्या मागे किंवा ह्या प्रकारे नोट्स काढण्याच्या मागे उद्दिष्ट किंवा पर्पज असं आहे की जेव्हा आपण एखादी चार्जशीट वाचतो तेव्हा त्यातली आपल्याला माहिती कळते, तेव्हा त्यातलं आपल्याला बरंच कंटेंट समजतो, तेव्हा त्यातली आपल्याला हकीकत समजते. पण त्यानंतर एक चार्जशीट वाचून आपलं काम थांबत नाही, तर आपल्याला दुसरी चार्जशीट वाचतोय, तिसरी वाचतोय, चौथी वाचतोय, बऱ्याच मॅटर्समध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यात येत जातात. आणि तेव्हा समजा ह्या चार्जशीटमध्ये 40 किंवा 50 जणांची नावं आहेत, दुसऱ्या चार्जशीटमध्ये पण तेवढेच नावं असतात, तिसऱ्याच्यात अजून जास्त असतात. नावांचं कन्फ्युजन होतं, पहिला फॅक्टर. दुसरा फॅक्टर, एकाच चार्जशीटमध्ये एकच माणूस किती वेळा आलाय, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा असं सुद्धा होतं. आता एका केसमध्ये काय झालं होतं, 6 ते 7 पंचनामे होते, त्यातले 3 पंचनामे वेगवेगळ्या तारखांना त्याच 2 पंचांनी केले होते. म्हणजे 2 पंच होते, त्यांनी 3 पंचनाम्यांवर सह्या केल्या होत्या, वेगवेगळ्या तारखांना होत्या, आणि त्या 3 पंचांच्या सह्यासुद्धा वेगवेगळ्या होत्या. ही गोष्ट लक्षात आली कारण त्या लोकांच्या त्यांच्या असं लिस्ट ऑफ पर्सन्स काढली होते आणि त्याच्यापुढे त्यांचा रोल लिहिला होता. आणि जेव्हा त्यांचे रिपीट झाले, जेव्हा ते पुन्हा पुन्हा आढळून आले, त्यांची नावं वेगळ्या हँडरायटिंगमध्ये होते आणि त्यांच्या सह्या तर वेगळ्याच होते, हे लक्षात आलं. त्यामुळे ह्या लिस्टचा फायदा होतो. आता या चार्जशीटबाबत माझं पर्स्पेक्टिव्ह असं आहे, म्हणजे कोणत्याही चार्जशीट वाचताना 2 ॲस्पेक्टनी बघतो. ते म्हणजे एक कंटेंट आणि दुसरं मेथड. चार्जशीटमध्ये कंटेंट काय आहे, विक्टिमसोबत कोणती घटना घडली, आरोपीने ती कशी केली, आरोपी त्याच्या संपर्कात कसा आला, त्याच्यानंतर आरोपीने पुढे काय केलं, त्याच्यानंतर फिर्यादीने पुढे काय केलं, तक्रार नोंदवली, त्याच्यानंतर हॉस्पिटलला गेला किंवा म्हणजे दस्तऐवज त्यांच्या संदर्भात काय, हा सर्व प्रकार झाला. त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं, त्याच्यानंतर काय पुरावा आढळला आणि त्याच्यानंतर ही चार्जशीट फाईल केली. कंटेंट, त्याच्यामधली हकीकत, काय काय घडत गेलं. दुसरं आहे म्हणजे मेथड. आता ही चार्जशीट आहे, ह्या सगळ्या चार्जशीटमध्ये प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हा वेगवेगळा आहे, प्रत्येकाची तपास करण्याची पद्धत वेगवेगळी. प्रत्येकजण तपास करत असताना स्वतःच्या पद्धतीने काही डॉक्युमेंट्स बनवतो. प्रत्येक स्टेशन डायरी एंट्रीज असतात, त्यासोबत अजून बाकीचे त्यांच्यासोबत आता पंच बोलवण्यासाठी पंचांच्या कार्यालयात देण्याचे पत्र असतं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. आता त्यामध्ये मेथडमध्ये याच्यामध्ये फायनल रिपोर्ट फॉर्म आहे, याच्यामध्ये नाही आहे. ही मर्डरची केस आहे, याच्यामध्ये फायनल रिपोर्ट फॉर्म नाही आहे. ही फसवणुकीची केस आहे, याच्यामध्ये फायनल रिपोर्ट फॉर्म आहे. ही अटेम्प्ट टू मर्डरची केस आहे, याच्यामध्ये फायनल रिपोर्ट फॉर्म आहे. आणि ही रेप संदर्भात केस आहे आणि याच्यात फायनल रिपोर्ट फॉर्म नाही आहे. ही पॉक्सोची केस आहे आणि याच्यात फायनल रिपोर्ट फॉर्म आहे. बरं, असला काय नसला काय जास्त काय फरक पडत नाही, पण त्यातून जी माहिती मिळते त्या माहितीतून आपल्याला मेथड कळते. पहिलं असतं फायनल रिपोर्ट फॉर्म, त्याच्यानंतर येतं केस रजिस्ट्री, त्याच्यानंतर फिर्यादी जबाब, त्याच्यानंतर FIR, त्याच्यानंतर जर का पंचनामा कुठला केला असेल तर ते पंचांना बोलवण्याकरिता पत्र, त्याची स्टेशन डायरी एंट्री, त्याच्यासोबत पंचनामा म्हणजे क्राईम डिटेल फॉर्म, त्याच्यानंतर त्या घटनास्थळावरून जर का काही जप्त करण्यात आला असेल तर त्याचा जप्त मुद्देमाल पावती, आणि त्याच्यासोबत त्याच्या पुढे अजून मुद्देमाल कारकुनाची त्याच्यावर सही, स्वाक्षरी, नोंद, आरोपीला अटक करण्यात आली असेल तर त्याच्या संदर्भातली कागदपत्र, मेडिकल पेपर्स हे माझ्या मते मी कंटेंटमध्ये पकडतो, पण मेडिकल पेपर्स हे चार्जशीटमध्ये लावण्यात कसे आले आहेत त्याच्यासाठीचा पत्रव्यवहार हा मेथडमध्ये येतो. मेडिकल झाल्यानंतर CDR SDR संदर्भात काही असेल तर ती माहिती. घटनास्थळावरून काही सॅम्पल जमा केले जातात. तुलनात्मक तपासणी अहवाल असं एक अभिप्राय पत्र असतं, ते इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर सदर डायरेक्टरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी किंवा रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी यांना पाठवतात. त्याच्यामध्ये एक्झिबिट A1, एक्झिबिट A2, एक्झिबिट A3 असं प्रत्येक सॅम्पलला मार्किंग केलेलं असतं आणि त्याच्यासोबत प्रश्नावली दिलेली असते की एक्झिबिट A1 आणि एक्झिबिट A2 यांच्या संदर्भात आम्हाला अशा प्रकारची तपासणी करून आपला अभिप्राय कळवा. तुलनात्मक तपासणी
अहवाल कळवा. तर तसे रिपोर्ट्स असतात. तर हे सर्व रिपोर्ट्स मेथडमध्ये आणि त्या चार्जशीटमध्ये जी हकीकत आहे ते कंटेंटमध्ये, अशा 2 प्रकारे मी चार्जशीट पाहत असताना करतो. आता त्या चार्जशीट कशी पाहतो, आता याच्या संदर्भात हे एक माहिती दिलेली आहे. या 6 स्लाइड्स बनवलेल्या आहेत, 6 पेजेस आहेत आणि त्यांच्यावर माहिती दिलेली आहे की कंटेंट आणि मेथड ही मी डिफरन्शिएट कशी केलेली आहे. चार्जशीट तुमच्या हातात आल्यानंतर नोट्स बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या लिस्ट बनवायच्या त्याच्याबद्दलची माहिती आहे. जे अभिप्राय पत्राबद्दल बोललो होतो की तुलनात्मक तपासणी अहवाल येणं बाकी असतं. म्हणजे जेव्हा पोलिसांचा तपास होतो तो तपास झाल्यानंतर पोलीस चार्जशीट मान्य न्यायालयात दाखल करतात. पण जो विसेरा पाठवलेला असतो किंवा सॅम्पल्स पाठवले असतात ते त्या FSL किंवा डायरेक्टरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी येथे त्याचा 6 महिने 1 वर्ष 1.5 वर्ष असा वेळ लागतो. कारण जिल्हाभरातून राज्यभरातून तिथे सॅम्पल जातात. तर मान्य न्यायालयाची पोलीस हे परवानगी मागून ठेवलेली असते की आम्ही आज चार्जशीट दाखल करतोय पण जे रिपोर्ट अहवाल येणं बाकी आहे ते आम्ही ते अहवाल आल्यानंतर दाखल करू. तर त्या संदर्भात जे अवेटिंग रिपोर्ट्स असतात तर त्या अवेटिंग रिपोर्ट्सच्या संदर्भातली यादी तुमच्या हातात चार्जशीट आल्यानंतर ती कशी वाचायची, तर त्याच्या 3 स्टेपमध्ये मला वाटतं आणि मी सुरुवातीला हे फॉलो करत होतो. तर ह्या 3 स्टेपमध्ये कशी वाचायची त्याच्याबद्दलची माहिती आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण वाचत जातो काही गोष्टी आपल्याला पटत जातात आणि काही गोष्टी आपल्याकडून चेक करायच्या राहून जातात किंवा तो कंप्लायन्स म्हणजे पूर्ण आहेत की नाही सर्व गोष्टी, सर्व ती चेन कंप्लीट होते की नाही हे पाहायचं राहून जातं. ते चेनच्या संदर्भातलं एक उदाहरण आहे ते म्हणजे जेव्हा एखादा मुद्देमाल जप्त होतो, तो मुद्देमाल त्या घटनास्थळावर आयोनी किंवा त्या जप्त करणाऱ्या व्यक्तीने पाहिल्यापासून ते त्याचा अगदी तो न्यायालयात सादर होईपर्यंत किंवा मग FSLला जाऊन परत न्यायालयात सादर होईपर्यंत, तर संपूर्ण जी चेन आहे ती संपूर्ण चेन ट्रॅक करायची. तसंच अरेस्टच्या संदर्भात आता हा आजचा व्हिडिओचा विषय हा फक्त आणि फक्त चार्जशीट कशी वाचायची याच्या संदर्भात असल्यामुळे बाकीचा कंप्लायन्स कसा असतो हे मी सांगत नाही आहे. ही चेकलिस्ट आहेत, यातल्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी चेक करू शकता तुम्ही. स्वतःच्या गोष्टी अजून ह्याच्यात ॲडसुद्धा करू शकता. इथे या ज्या 15 लिस्ट आहेत त्या 15 लिस्ट ह्या कशा बनवायच्या, कशा फॉर्मॅटमध्ये असल्या पाहिजे त्याच्या संदर्भातलं ही स्लाईड आहे. कोणतीही चार्जशीट वाचत असताना त्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतो, डॉक्युमेंट्स रिपिटेटिव्ह असतात त्यामुळे कन्फ्यूज होऊ शकतो. असे 4 मेजरली डॉक्युमेंट्स असतात. बाकी बरेच डॉक्युमेंट्स असतात पण मेजर असे 4 डॉक्युमेंट्स असतात. ते म्हणजे क्राईम डिटेल फॉर्म, घटनास्थळ पंचनामा, त्याच्यानंतर दुसरं म्हणजे सर्च प्रोडक्शन रिकव्हरी अंडर सेक्शन 185 ऑफ द BNSS. काही चार्जशीटमध्ये म्हणजे काही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हे त्या सर्च सीजर फॉर्म नंतर मुद्देमाल पावती लावतात. आता या केसमध्ये प्रत्येक ठिकाणी मुद्देमाल पावती आहे. अगदी जी फायरआर्ममधून बुलेट फायर करण्यात आली होती त्या बुलेटचा धातूचा म्हणजे त्या गोळीच्या धातूचा तुकडा पडला होता त्याची सुद्धा पंचनामा झाला आणि त्याची मुद्देमाल पावती वेगळी झाली. तर असं याच्यात मुद्देमाल पावती आहेत पण या चार्जशीटमध्ये आता ही मर्डरची केस आहे याच्यामध्ये एकही मुद्देमाल पावती नाही. पंचनामा आहे, जप्तीचा पंचनामा आहे पण त्याच्यापुढे मुद्देमाल पावती नाही. अशा फरक असतो, फरक समजून घ्या. तिसरा डॉक्युमेंट म्हणजे ॲक्यूज मेमोरंडम फॉर्म, आरोपीचा निवेदन पंचनामा. त्याच्यानंतर चौथं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे अभिप्राय पत्र. तुलनात्मक तपासणी अहवाल मागवण्याकरिता इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे एक्सपर्ट्सना किंवा विविध संस्थांना म्हणजे FSL असतं, डायरेक्टरेट असतं, CIDचं हँडरायटिंग एक्सपर्ट असतात, त्यांना जे पत्र लिहिलं जातं की एक्झिबिट A1 याच्यामध्ये आम्ही हा नमुना दिला आहे, एक्झिबिट 2मध्ये आम्ही हा नमुना दिला आहे, या 2च्या संदर्भात आम्हाला असा प्रश्न आहे आणि त्याच्या संदर्भातला आपला अभिप्राय किंवा आपला अहवाल द्या. तर असे 4 डॉक्युमेंट्स आहेत. क्राईम डिटेल फॉर्म, जप्ती पंचनामा, त्याच्यानंतर ॲक्यूज मेमोरंडम फॉर्म आणि चौथा म्हणजे अभिप्राय पत्र. यामध्ये कन्फ्यूज झालं होतं त्यामुळे आता मी काय करतो की जेव्हा क्राईम डिटेल फॉर्म असतील त्यांना एकाच रंगाचे फ्लॅग लावायचे, बुकमार्क लावायचे आणि ते एका सिक्वेन्समध्ये लावायचे, त्यांची वेगळी यादी बनवायची. जप्ती पंचनामे असतील त्यांना एका ठिकाणी फ्लॅग लावायचे, एकत्र फ्लॅग लावायचे, एकामागे एक फ्लॅग लावायचे, त्यांच्यावर नंबर टाकायचे 1 2 3 4 आणि त्यांची यादी बनवायची. ॲक्यूज मेमोरंडम फॉर्म असेल त्याला फ्लॅग लावायचं, वेगळ्या रंगाचा फ्लॅग लावायचा, वेगळ्या जागी ठेवायचं, त्याचा एक ग्रुप बनवायचं आणि त्याची यादी बनवायची आणि त्याच्यानंतर
अभिप्रायपत्र याच्या संदर्भात फ्लॅग लावायचे, त्याला कलर करायचं आणि त्याची यादी बनवायची. सोबत जे विटनेसेस आहेत किंवा जे विटनेसेसचं स्टेटमेंट आहे त्यांचा एक वेगळा ग्रुप बनवायचा, वाचायला शोधायला सोपं पडतं. पोलिसांनी बरेच महिने तपास करून ही अख्खी एक चार्जशीट मान्य न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयात संपूर्ण पुरावा झाल्यानंतर, म्हणजे सरकार पक्षाचा संपूर्ण पुरावा झाल्यानंतर, एव्हिडन्स स्टेज, चीफ एक्झामिनेशन, क्रॉस एक्झामिनेशन हे दोन्ही झाल्यानंतर एवढेच डॉक्युमेंट्स हे रेकॉर्डवर आले, त्यांचे एक्झिबिट झाले आणि बाकीच्या चार्जशीटमधले सगळे डॉक्युमेंट्स हे तसेच आहेत. सुरुवातीला जे कंटेंट आणि मेथड बोललो होतो, यामध्ये आहे पुरावा, कंटेंट, हकीकत, काय घडलं होतं, कसं घडलं होतं, कोणी केलं होतं, त्याच्या विरोधातला जो पुरावा आहे तो पुरावा. ह्या सगळ्यामध्ये आहे हा पुरावा गोळा करण्याकरिता इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी कशा प्रकारे कारवाई केली. ही मेथड जर का फॉलो केली गेली नाही, हे जर का पत्रव्यवहार केले गेले नाही, तर हा पुरावा अस्तित्वात कसा आला याच्यावरच प्रश्नचिन्ह येतात. त्यामुळे हे कंटेंटच्या मागे मेथड असणं गरजेचं आहे आणि आपण ती मेथड चेक करणं गरजेचं आहे. पुरावा एव्हिडेन्शियरी व्हॅल्यूवर टिकतोय की नाही, पहिली बाब. तो पुरावा अस्तित्वात कसा आला, दुसरी बाब. तो पुरावा अस्तित्वात असेल तर तो चार्जशीटला कसा लागला, तिसरी बाब. आणि त्याच्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने तपास कधी केला, कसा केला आणि तो व्यवस्थित पद्धतीने केला की नाही केला, चौथी बाब. त्यामुळे कंटेंट आणि मेथडमधला हा फरक आहे. काय होतं, कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचं हे ठरवण्यातच जास्त वेळ जातो आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी अडतात. तुम्हाला कोणत्या शंका असतील किंवा कोणते प्रश्न असतील तर कोणत्या विषयावर पुढचा व्हिडिओ बनवू हे कमेंटमध्ये सांगा.